नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आता आहे संडे आणि संतोष आज आहे सुट्टी. आणि आज आमच्या इकडे ना थोडंसं ते मेडिकल चेकअप चालू आहे. म्हणजे आमच्या सोसायटीतले जे सिनियर सिटीजन्स आहेत ना, त्यांनी हे अरेंजमेंट केलेली आहे आईज चेकअप आणि ब्लड चेकअपसाठी. तर ते सगळं इथे चाललेलं आहे सोसायटीमध्ये. आणि आज संडे आहे म्हटल्यावरती थोडासा नाश्ता म्हटलं काहीतरी वेगळा बनवूया. तर नाश्त्यासाठी आज आम्ही बनवणार आहोत आलू पराठा, है ना? केसरला आवडतो आलू पराठा तर नाही आवडत? आवडतो त्याचं, पण म्हणजे पराठे तर सगळ्यांनाच आवडतात, त्याच्यामुळे तो आवडतो तिला सुद्धा. तर मी ऑलरेडी सकाळी पीठ मळून ठेवलेलं आहे आणि बघूया मी थोड्या वेगळ्या प्रकारे ते पीठ मळण्याची जी आपली पद्धत आहे ना, ती थोडीशी मी चेंज केली आहे. त्याच्याने बघूया आपले जे पराठे आहेत ते चांगले बनतात. नाही तर मोस्टली ना मी बघितलं पराठे बनवताना ना ते पराठे फुटतात. त्याच्यावरून सगळे बटाटा बाहेर येत असतो आणि मला तसे नाही करायचे, मला एकदम प्रॉपर करायचे. म्हणून मी आज ना ऑलरेडी पीठ भिजवून ज्या प्रकारे ठेवलं आहे ना ते मला दाखवते मी आता. चला जाऊया पटकन आमच्या किचनमध्ये आणि आज दिवसभरात काय काय करणार आहोत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला आधी आमच्या किचनमध्ये. हे बघा, इथे ह्या विंगमध्ये आम्ही त्याच्या आई चेकअपसाठी मी तुम्हाला सांगितलं ना त्याची अरेंजमेंट केलेली आहे. आणि इथे गर्दी पण तुम्हाला दिसत असेल, थोडीफार लाईन आहे. हळूहळू अजून येतील लोक आय चेकअप वगैरे करण्यासाठी. आणि तिथे मला वाटतं आय चेकअपसाठीच ते सगळं ते कॉम्प्युटर वगैरे ठेवलेले आहेत तिथे. असं सगळं आमच्या सोसायटीमध्ये काही ना काही ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. आता मी इथे अंघोळीला जाण्याआधीच पीठ मळून ठेवलेलं आहे. त्यासाठी मी ते गव्हाचं पीठ घेतलं आहे. जेवढं आपल्याला लागेल तेवढं मी पीठ घेतलेलं आहे इथे. आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पीठ पाणी टाकून छानपैकी मळून घेतलेलं आणि थोडंसं मी घट्टसरच मळलेलं आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये तेल लावून पण थोडंसं मळून घेऊन ठेवलेलं आहे. आणि नंतर मी ह्याला पाण्यामध्ये ठेवणार आहे. तर त्यासाठी मी इथे एक कुकरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये पीठ ठेवलं आहे आणि वरून 2 ग्लास पाणी टाकून ठेवलं आहे. आणि हे अर्धा ते 1 तास मी असंच भिजत ठेवलेलं आहे. आता आलेली आहे मी आमच्या किचनमध्ये. आणि तुम्हाला नेहमी मोस्टली दिसत असेल माझी जेव्हा व्हिडिओची स्टार्टिंग असते तेव्हा केस ओले असतात, कारण मला रोज केस धुवायची सवय आहे आणि ती माझी जाणार नाही आहे सवय कधीच. किती जण मला संतोष पण बोलत असतो आणि बरेच जण बोलतात रोजच काय धुते केस. पण म्हटलं नाही, मला सवय म्हणजे मोठे जरी माझे केस असते ना तरी पण मला रोजच धुवायला पाहिजे असतात ते केस. तर आता आपण जाऊया आपलं जेवण बनवण्याकडे आपलं लक्ष वेधूया. तर आता हे बघा, इथे मी तुम्हाला मगाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की पीठ मी कसं मळलं आहे ते, आणि हे इथे भिजत पण ठेवलेलं आहे. आता हे भिजत ठेवलेलं पीठ आपण काढूया आणि ह्याला परत एकदा मळून घेऊया. ह्या पिठाला जरा चांगलं मळून घेऊया आपण आणि मग आपले बटाटे वगैरे आहे त्याचं सारण पण बनवून घेऊया. आणि सकाळी म्हणजे उठल्या पहिल्यांदा पीठ मळून ठेवलं भिजत, कारण त्याला भिजायला पण थोडा टाइम लागतो. आणि मग अंघोळ वगैरे करून आल्यावरती म्हटलं आपण पराठे बनवायला घेऊया. त्याच्यामुळे आता ते पटकन मळून घेते. आता तर मगाशी तर मी पिठाला तेल लावलं होतं, पण आता हे आपल्याला चांगलं जरासं पीठ चांगलं टाकून जरा मळून घेऊया. आता हे बटाटे ऑलरेडी सकाळी उकडून ठेवलेले आहेत आणि त्याला चांगलं थंड केलेलं आहे. म्हणजे शिजल्या लगेचच पाण्यातून काढले आणि त्याला थंड केलंय. पण तसंच पाण्यात ठेवलं ना का मग पाणी पण ते याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं थोडं थंड करण्यासाठी आपण ठेवलं तर. म्हणून मध्ये काढून पण थंड करून ठेवलेले. आता पटकन याला सोलून थोडं किसून घेते, म्हणजे त्याला चांगलं बारीक होईल. आता हे लसूणला थोडंसं ना किसून घेते. बारीक मिरच्या एकदम स्लाइस केलेल्या आहेत आणि लसूण आणि थोडंसं अद्रक पण असंच करून घेणार आहे. लसूण कशाला पिसतेस ग? जरा किसून टाकायची आहे मला ती. असं पूर्ण असं ते आपण काय ते कुटतो ना तशी नाही टाकायची, म्हणजे पूर्ण असे बारीक करून नाही टाकायची, एकदम चटणी बनवून. नाही, पण असं किसून ते एकदम बारीक होणार ना. आपण वाटून टाक. आपले त्याच्या काय म्हणतात ते, कशात ते वाटतात? खलबत्त्यामध्ये. त्याच्यामध्ये जास्त बारीक होईल ना? नाही, त्याच्यात जाडं होईल की ह्याच्यात जाडं होईल? हा, मला नाही माहिती ह्याच्यात बारीक होणार ना. हा, ह्याच्यात पण एकदम म्हणजे ते
ह्याच्यात कसं थोडंफार तरी ते लागेल आपल्याला दाताला ना. आणि ते तसं केकलं तर जरा मोठं लागेल मला वाटतं ना, जास्त एकदम स्मॅश नाही होत ना ते खलबत्त्यामध्ये. एकदम चटणी नाही बनत ती. त्याच्यामुळे अद्रकला पण असंच करून घेते, किसूनच घेते. हा आज तुला मिरचीचा पराठा देणार आहे. केशर खाशील ना का जास्त तिखट नाही? मी हे करणार आहे ना, त्याला फोडणी देणार आहे तर जास्त नाही तिखट लागणार. आणि एवढी मिरची मी नाही आधी टाकणार आहे, नंतर मी परत माझ्यासाठी थोडीशी वेगळी परत मिरची टाकणार आहे. स्वभाव माझा ते मला तिखट आवडतं ना, म्हणजे खूप तिखट. माझं पहिला तर मी खूप तिखट खायची, आता ह्या दोघांमुळे माझं तिखट खूप कमी झालंय. खरं बरं झालं ना. बरं झालं की नाही माहित नाही मला. मग जास्त पण तिखट चांगलं नाही. पहिला नाही गोड बिलकुल टचच नाही करायची गोडला, आणि आता असं आहे की मला गोड सुद्धा आवडतं. आता पहिल्यासारखं नाही, म्हणजे गोड बिलकुल नाही आवडत. तर जे आपण मोठं कसं होत जातो तसं आपल्या टेस्ट पण चेंज होत जाते ना. केसरला पण सवय तीच लागली ना गोड खायची. केसर तर पहिल्यापासून जन्मापासून तिला तिखट नको. हे पण कलर बघणार ती, रेड कलर असेल डाळीचा वगैरे तर पहिला तर खायचीच नाही बिलकुल. आता तर तिला सवय केली आम्ही थोडं तिखट डाळ वगैरे खायची, ते सुद्धा हा 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 असं म्हणजे जरा असं तर तरी तशीच करून खाते. काय एवढं तिखट लागतं माहित नाही तिला. तसं मला जरा पटकन फोडणी करून घेते. चला आता मी ह्याची फोडणी देऊन घेते. थोडंसं घीच टाकते फोडणीला. का घ्यायची का फोडणी? असं तेल थोडासा, मला असं वाटतं की जरा बघूया घीचं बघून कसं होतंय ते. पण त्या पराठ्यावरती तू घी तर लावणारच आहेस ना? वरती लावणार आहे, पण ह्याच्या आतमध्ये हे जर टाकायचं आहे ना स्टफिंग आपल्याला, त्याच्यामध्ये पण म्हटलं टाकणार. हे कढीपत्त्याला असं मस्त बारीक करून असं असं टाकायचं आणि थोडं लांब करायचं. मेन कढीपत्ता जेव्हा टाकलं पटकन उडतं ना, ते नाही लसूण टाकल्यावरती पण उडतं खरं तर. चला आता बाकीचं पण टाकून घेते. लसूण टाकते आणि अद्रक दोन्ही टाकून घेते ना. अद्रक पण किसूनच घेतलंय की कापून घेतलंय? अद्रक पण किसूनच. थोडं याला फोडणी देते म्हणजे जरा पराठा खाताना तो जो कच्चा स्मेल नाही येणार ना पराठ्यामध्ये. आणि त्याच्यात काय टाकायचं आहे? जसं वडापाव करताना अशी फोडणी देतात ना, तशा प्रकारची फोडणी देते. आणि थोडी मिरची पण याच्यातच टाकणार आहे मी. याच्यात काय हिंग वगैरे काय टाकायचं आहे? हिंग टाकायचं टाकू शकतो आपण, असं काय नाही. आता थोड्या मिरच्याचं पण हे करूया, फोडणी देऊया. कारण त्या केसरला आमच्या मिरचीचं तिखट नाही चाललं, त्याच्यामध्ये जरा फोडणी दिली ना मग जरा तिखटपणा कमी होतो मिरचीचा ना, म्हणून तसं करते. पण मग स्टार्टिंगला ते टाकायला पाहिजे होते ना मिरची. हा रे माझ्या पटकन लक्षात जरा म्हणजे फोडणी जास्त हे झाली असती ना, शिजली असते ना. ते ठीक आहे ना. आता असं करूया, थोडं तेल एका साईडला हे करून करते. आणि हे इकडे बघा पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि आता कोथिंबीर वगैरे पण टाकायची याच्यात. कोथिंबीर पण याच्यात टाकणार? नाही ह्याच्यात नाही टाकणार, ती याच्यात टाकते डायरेक्ट ते जे बनवलं. हां चला आता हे फोडणी माझी झालेली आहे. फोडणी टाकून घेऊया, त्याला थंड होऊ दे जरा, ती मिक्स करूया. याच्यामध्ये आता मॅश करणार त्याला. हा मिक्स करायची ना ते. आता चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया. आता मिरची टाकली त्याच्यामुळे हळद पण टाकूया. याचा काही जण मसाला पण टाकून बनवतात, मी हळद टाकणार आहे आणि मिरची. सगळं आता कोथिंबीर टाकून सगळं आपण मिक्स करून घेऊया. आता आपलं तयार झालेलं आहे पराठ्याचं सारण. जरा टेस्ट करून बघते. मीठ बरोबर आहे. अरे याच्यात चाट मसाला टाकूया थोडासा. चाट मसाला आहे आपल्याकडे? चाट मसाला नाही, आमचूर पावडर आहे ना आपल्याकडे. हा आमचूर पावडर. चाट मसाला आम्ही आणतच नाही. नाही होता आता वापरला ना, खराब झाला तो. नाही खराब होतो, फेकून द्यावा लागतो. मग आता आणायचंच बंद केला तो. मग जरा आमचूर पावडर टाकते. आमचूर पावडर आणि हे मीठ टाकलं ना तर जरा टेस्ट चांगली ती जशी चाट मसाल्यासारखी थोडीफार टेस्ट येते. तर मला ते थोडंसं आमचूर पावडर दे. चला आता पीठ घेतलेलं आहे.
चला आता बघूया आपण ज्या प्रकारे पीठ मळलंय त्याच्यामुळे आपले पराठे बरोबर बनतायत का, सक्सेस होते का मी बघूया. होणार, कारण ते आपण एकदा पुरणपोळी तशी बनवली होती. पुरणपोळीसाठी तसं केलेलं ना, एकदम बिलकुलही पुरण बाहेर नाही आलं. म्हणजे किती भरून टाकलं त्याच्यात पुरण, पण जरा पण पुरण बाहेर नाही आलं. आणि तसंच ह्याचं पण होत आहे बघ. होत आहे ना, हा बघ ना, हे बघ ना, जरा पण नाही येते बाहेर. तर मला तेच टेन्शन येते, कारण प्रत्येक वेळेस मी जेव्हा लाटते ना तर आपलं येतच पुरण बाहेर, माहिती आहे ना. पण हे असं पीठ मळून घेतल्यामुळे हे बरं वाटतं. टाकलेली आहे पहिला पराठा, टाकलेला आहे पहिला पराठा तव्यावरती. बघूया हे आपण किती दिवसांनी बनवलं, दिवसांनी काय महिन्यांनी. आता मध्ये आपण एकदा बनवलं होतं ना पराठा, पण तो असा नाही बनलेला, असा नाही बनलेला. नाही देत ना, म्हणून कारण त्याच्यातलं जे आपण सारण भरले सर्व बाहेर आलं. म्हणून माझ्या डोक्यात विचार आला असा की हे दाखवतोय का, म्हणूनच माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण बघूया तसं करू. आणि खरंच तसं नाहीच येतं बाहेर. म्हणजे मला खरं पराठा बनवायचं म्हटलं जाम टेन्शन येतं. पहिला तर पुरणपोळी बनवायचं पण मला टेन्शन यायचं, कारण थोडं तरी ते हे व्हायचं, म्हणजे बाहेर यायचं पुरण. आपण कधी मैद्याचे बनवलेच नाही ना, आपण सर्व गव्हाच्या पिठाचे. नाही मैद्याचे आम्हाला स्वतःला ना खरं तर टेस्ट मुळेच आवडत नाहीत त्या. ते म्हणजे हेल्थ वाईज नाही म्हणत आहे मी, पण मला टेस्ट वाईजच त्या नाही आवडत खरं तर मैद्यावाल्या पुरणपोळ्या. मला ते गव्हाच्याच पिठाचे आवडतात. आता कसे दिसतंय, मस्तपैकी तुपामध्ये भाजून घेऊया पराठ्यांना. ऍक्च्युली बटर लावायला पाहिजे ना. बटर पाहिजे होता मला, पण नाही. आता काय करणार, पहिल्यापासून आम्ही बटर आणलेला नाहीये. बटर सहसा आपण जास्त खात नाही. पराठा फुगतो पण आहे. आणि म्हणजे आता आपण पराठे बनवू शकतो आहे. पहिला येत नव्हते पराठे, बरंच काय काय शिकली मी. हो ना, वाटलं नव्हतं मी एवढं छान जेवण बनवू शकेन, किंवा असं काही ना काही वेगळे पदार्थ जेवणा व्यतिरिक्त पण बनवू शकेन, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण जे मी आता करते आणि क्विकली करते, असं पण नाही की खूप टाइम लागतो आहे. बऱ्याच जणांचं मी बघते ना, भरपूर वेळ लागतो जेवण बनवायला वगैरे. मला जेवण बनवायला टाइमच लागत नाही. अर्धा ते पाऊण तासात माझं जेवण रेडी असतं. डाळ भात भाजी आणि भाकरी जरी असेल तरी करू शकते त्याच्यासोबत. ते काय एका साईडला माझ्या छान गायचं असल्यामुळे ते तर पटकन होऊन जाऊ शकतं माझ्याकडे. पण हे जेवण बनवायला कधीपासून शिकलं एवढं व्हेरायटी? लग्नाच्या नंतर. मग लग्नाच्या आधी मला फक्त डाळ भात, बटाट्याची भाजी, चण्याच्या पिठाची पोळी, बस. त्याच्या व्यतिरिक्त काहीच येत नव्हतं बनवायला. चपाती तर मी खरं तर म्हणून अजून पण नाही शिकली आहे. चपाती बनायला, चपाती शेकायला मला जमत नाही. पराठा शेकायला जमतो मला, कारण पराठा थोडासा क्रिस्पी चालून जातो ना. पण ते चपाती कसं सॉफ्ट पाहिजे असते, आणि माझ्याकडे नाही होत सॉफ्ट माझ्याने, त्याच्यामुळे. चला घ्या आता पटापट बनवून. हो खाऊया. केसरला गाई लागली आता. केसरला गाई लागले असं काही नाही का? कधी पराठा बनवते आणि मी खाते, ऐक ना केसर. असं काही नाही. चला मला पण जायचं एकतर ऑफिसमध्ये म्हणजे सोसायटी ऑफिसमध्ये. तर सोसायटीचे कामांची जिम्मेदारी घेतलेली आहे, त्याच्यामुळे जायचं आहे सोसायटी ऑफिसमध्ये. पराठा पहिलाच पराठा बनवलेला आणि मस्त झालाय खरंच. फर्स्ट टाइम माझा एवढा छान झालाय पराठा. हे आता दुसरा टाकलेला आहे. आता पण नाश्त्यासाठी संतोष मी पराठे बनवते. बाकीचे पराठे तू बनवशील? नाही बाबा, मला नाही ना ते. एक वेळा चपाती सांगितलं असं तर बनवेन. चपाती संतोष बनवते चांगली बनवते. पराठे नाही जमत. संतोष बनवतो चपात्या, मी भाजी बनवते. संतोष चपाती. मला चपात्या बनवता येतात, पण हे असे पराठे येत नाही. कारण मला चपाती येत नाही. मला पराठा येतो पण चपाती येत नाही. ठीक आहे, चालेल, करते मी पटापट. केसरला आता पराठा दिलाय खायला, बघूया काय सांगते.
गरम आहे कसं आहे कस छान आहे हे वैशू छान आहे म्हणते हा मिरची मिरची खातो हा घे मिरची थोडी छान आहे ना ठीक आहे चल मम्मी पटकन बनवता तर मी पण खाऊन घेतोय पप्पाचं पण रिॲक्शन बघायचं हा पप्पाचं पण रिॲक्शन घ्यायचं मला काय दोन्ही चालतं तिखट असो या गोड असो चला आता मी खाऊन बघते पराठा कसा झालाय. केसरला आवडला का? आवडला मस्त मस्त आणि ऍक्च्युली हातात घेतल्यावरती तितकं छान वाटतंय ना तो काय मला आता पराठा कधीच बनत नाही फर्स्ट टाइम आता बनलाय. मस्त झाला एकदम टेस्टी टेस्टी झाला एकदम. केसरने एकच खाल्ला पण आता आयडिया मिळाली मला कसं बनवायचं. केसरने एकच खाल्ला एकच खायचं असेल तिचं पोट भरलं म्हणते भरपूर पण ते खूप मोठा आहे थोड्याशा मोठ्या गोळे घेतलेत ना आम्ही त्याच्यामुळे. ठीक आहे चला आता आम्ही पण खाऊन घेतो आणि मग मला जायचं आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि सकाळ झालेली आहे. खरं तर मला काल पूर्ण दिवसाचा व्हिडिओ दाखवेन म्हटलेलं पण मला नाही जमलं कारण थोडी बिझी होती मी. सोसायटीची कामं सध्या घेतलेली आहेत जिम्मेदारी त्याच्यामुळे त्या कामांमध्ये थोडीशी बिझी होती त्याच्यामुळे मग नंतर मला व्हिडिओज बनायला नाही भेटलं आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओची एंडिंग पण नाही केली. तर म्हटलं आज आपण गुड मॉर्निंग करून व्हिडिओची एंडिंग पण करूया. तर बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि मी बनवलेले आलू पराठे तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि खरंच खूप टेस्टी झाले होते आलू पराठे. तुम्ही पण असे बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.